नमस्कार मित्रांनो, आज 12 फेब्रुवारी आणि लपंडाव या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की सखीने कान्हाला तिच्या रूम मध्ये येऊन राहण्याची परमिशन दिली आहे. सखी आणि कान्हा एक रूमच नाही तर एक बेड सुद्धा शेअर करणार आहे. त्याचबरोबर कान्हाचा पहिला दिवस असतो ऑफिसचा, कामात कंपनीमध्ये, आणि त्याच दिवशी रात्री व्हिडिओ कॉलवर माशी बोलताना ही मनस्विनी बघून घेते आणि कान्हाला ती लॅपटॉप उघडायला सांगते. तिला कान्हावर शंका येते. तर बघूया मित्रांनो, खूप काही दाखवलं त्यांनी आजच्या भागात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मित्रांनो, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो. कान्हा सखीच्या जवळ चालत येतो आणि त्यानंतर त्याचा हात तो सखीच्या अशा गालावर ठेवत असतो. आता सखीला थोडी भीती वाटू लागते. पण बघा मित्रांनो, कान्हा काय करतो, सखीच्या जो बाजूला सूट ठेवला असतो तो उचलतो आणि तो सखीला म्हणतो, हा सूट मला आवडलाय, ब्लू सूट. तर आता सखी म्हणते कान्हाला, नेव्ही ब्लू म्हणतात त्याला. तर आता कान्हा म्हणतो, हा तेच ते. सखी आता कान्हाच्या हातचा तो सूट हिसकते आणि म्हणतो, नको राहू दे, तू सकाळी येऊन घेऊन जा, चुरगडून ठेवशील उगाच. तर आता कान्हा म्हणतो सखीला, अहो का लहान आहे का मी? आता सखी थोडी चिडलीच असते, त्यामुळे आता कान्हा म्हणतो, बरं हरकत नाही, थँक्यू सो मच. तर आता सखी म्हणते, का बरं, कपडे ऑफर केले म्हणून का? तर कान्हा म्हणतो, नाही, तुम्ही कपडे ऑफर केले म्हणून नाही, तर तुम्ही बाबांचे कपडे ऑफर केले, तेही तुमच्या, त्यामुळे. आता कान्हा थोडा इमोशनल होतो आणि तो सखीला म्हणतो, काय ना, लहानपणी मला वाटायचं की मोठा होऊन मी माझ्या बाबांचे कपडे घालेन, त्यांच्या चपला वापरेन, पण वेळ येण्याआधी काळ येऊन गेला. एका मुलासाठी ना ह्या सगळ्या गोष्टी खूप स्पेशल असतात. तर मित्रांनो, कान्हाला आता सगळं आठवतं की कसं या मनस्विनीनेच, म्हणजे कान्हासाठी ऑफकोर्स ती सखीची आई असते, म्हणजे तेजस्विनी असते, तर तिने कसं तिच्या वडिलांचा, कान्हाच्या वडिलांचा खून केला होता. हे सखीला बोलताना सांगताना कान्हाला सगळं आठवत असतं. पुढे आता कान्हा अजून इमोशनल होतो आणि आणखी इमोशनल होतो. सखीला म्हणतो, मग बाबा गेले, कपडेही गेले आणि माझ्या स्वप्नातलं बालपण पण गेलं, आणि आज एक तर तुम्ही तुमच्या बाबांचे कपडे मला दिलेत, एवढ्या प्रेमाने ते तुम्ही मला देऊ केलेत. असं वाटलं माझे बाबा असते तर त्यांचे पण असेच कपडे असते जे मी घालून बघितले असते. बाबा जरी तुमचे असले तरी ह्या भावना खूप सेम आहे, सगळे इमोशन सेम आहे. मित्रांनो, तर कान्हा सखीला दाखवण्यासाठी नाही, तर सखी म्हणजे कान्हा खरंच सिरियस झाला असतो आणि आता सखी सुद्धा थोडी इमोशनल होते. हे सगळं ऐकून कान्हाच्या डोळ्यात वगैरे सुद्धा पाणी येतं. तर कान्हा डोळे वगैरे पुसतो त्याची आणि म्हणतो, काय बोलत बसलोय मी, चला येतो मी. तर सखी कान्हाला थांबवते आणि म्हणते, कुठे निघालास? तर आता कान्हा म्हणतो, गेस्ट आहे ना मी, तर चाललोय माझ्या गेस्ट रूम कडे. तर सखी डायरेक्ट आता कान्हाला म्हणते, तू या खोलीत झोपू शकतोस. आता कान्हाला आश्चर्यच वाटतं आणि तो सखीकडे बघत असतो. तर सखी म्हणते कान्हाला, अरे खरंच, तू आजपासून या खोलीत राहू शकतोस, झोपू शकतोस, तू गेस्ट नाहीयेस कान्हा आता. तर आता कान्हा म्हणतो, तुम्ही जे काही बोलता ते विचार करून बोलत असता ना? तर आता सगळी सुद्धा कान्हाला म्हणते, ऑफकोर्स. आणि कान्हा आता लगेच फिल्मी होतो आणि तो सखीला म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की ही काही जी रूम आहे ते आपली आहे? आणि कान्हा लगेच असा महाराजासारखा आपला एक पाय दुसऱ्या पायावर ठेवत असा आरामात असा बसतो बेडवर. तर आता सखी लगेच जाते आणि कान्हाला उठवते आणि म्हणते, ओ हॅलो, माझं एवढंच म्हणणं आहे की जास्त डोकं लावण्याची गरज नाहीये. तर कान्हा, तू जाऊन तुझे कपडे आण आणि या खोलीत झोप, बस. तर कान्हा म्हणतो, हे स्वप्न वगैरे तर नाहीये ना, म्हणजे मी झोपायचो इथे आणि डोळे उघडल्यावर डायरेक्ट माझ्या गेस्ट रूम मध्ये? असं व्हायला नको ना, असं तो हसत म्हणतो आता सखीला. तर सखी म्हणते, एक मिनिट, शब्दांची मी पक्की आहे, एकदा का मी परमिशन दिली तर मी मागे हटणार नाही. तर कान्हा सुद्धा परत आता सखीची मस्करी घेतो आणि तो सखीला म्हणतो, काय 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 काय? तर सखी म्हणते, अरे मी एकदा मान्यता दिली की ती कायमसाठी असते. तर आता कान्हा म्हणतो, अच्छा असं आहे का ते? पण तुमच्या बाबतीत असं काहीतरी झालंय का की तुम्ही एकाच वाक्याचे दोन वेगळे वेगळे अर्थ तुम्ही काढले आहेत? तर आता सखीला काही समजत नाही आणि सखी कान्हाला म्हणते, नेमका तुझा रोख कशाकडे आहे? तर कान्हा आता स्माइल वगैरे करतो आणि तो आता सखीला म्हणतो, कपडे घेऊन आलो मी. कान्हा सुद्धा आता खूप खुश असतो आणि कान्हा आता त्याच्या खोलीकडे जातो. पण सखी आता स्माइल करते आणि कान्हा निघून गेल्यावर त्याला म्हणते, हाफ चड्डी कुठला? आणि सखी हसते. पण इकडे कान्हा गेस्ट रूम मध्ये आल्याबरोबर एक उशी घेतो आणि तिला सखी समजून नाचू लागतो. कान्हा सखीच्या वेड्यासारखा प्रेमात असतो. बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक सुद्धा सुरू असतं. कान्हाला सगळं आठवत असतं जुनं, सखी सोबतचे मुवमेंट्स, आणि कान्हा आता डान्स करतो. त्यानंतर कान्हा त्याची सुटकेस घेतो आणि डान्स करत करतच कपाट उघडतो. त्यानंतर कान्हा त्यातले कपडे काढत असतो. तर मित्रांनो, तिथे कान्हाला दिसतं त्याचं रहस्य, त्याचं विजन बोर्ड, ज्यामध्ये सगळे कामत हाऊस मधले जे सगळे लोक आहे त्यांचे फोटोज असतात आणि त्यावर क्रॉस लावले असतात. तर कान्हाला ते दिसतं आणि कान्हाला माझे शब्द आठवतात. कान्हाला त्याच्या आईची अवस्था आठवते, त्याच्या बाबांचा खून आठवतो. कान्हा आता ते शर्ट बेडवर टाकून देतो आणि कान्हा स्वतःला म्हणतो, कान्हा होताना कबीरला विसरू नकोस. कबीरचा कान्हा एका विशिष्ट ध्येयामुळे झालाय. आता या क्षणाला सखी जरी माझं आयुष्य असेल, पण त्या सरकारला उद्ध्वस्त करणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय आहे, हे मला विसरून नाही चालणार.
तर मित्रांनो त्यानंतर आता कान्हाने त्याचे नाईट ड्रेस घातले असतात आणि त्याची सुटकेस घेऊन आता तो सखीच्या रूम मध्ये येतो राहण्यासाठी. कान्हा आता त्याची बॅग अशी बेडवरच टाकतो आणि मस्त बसतो शाही सारखा. तर सखी म्हणते 1 मिनिट, ही तुझी बॅग उचल आधी. कान्हा पटकन त्याची बॅग त्याच्या जवळ घेतो. पुढे आता सखी कान्हाला म्हणते, मी तुला माझ्या खोलीत बोलवलंय. बरोबर आहे, मीच तुला परमिशन दिली आहे, पण या खोलीचे काही नियम आहेत. आता कान्हा परत विचारतो सखीला, नियम? तर सखी सुद्धा सांगते की हो, नियम म्हणजे नियम आणि शिस्त म्हणजे शिस्त. नियम पाळायचे असतात, मोडायचे नसतात. तर आता कान्हा विचारतो सखीला, म्हणजे काय नियम आहेत तुमचे? तर आपली सखी मॅडम आता सुरू झाली आहे आणि सखी आता कान्हाला सांगते, एकतर पहिली गोष्ट, खोलीत आल्या आल्या पहिले वॉशरूम मध्ये जायचं आणि हातपाय धुवायचे. हायजीन इज मस्ट. दुसरी गोष्ट, मला खोली स्वच्छ ठेवलेलीच आवडते, घाण केलेली अजिबात आवडत नाही आणि आंघोळ केल्यावर टॉवेल असा बेडवर टाकायचा नाही. कान्हा सुद्धा बिचारा आता चुपचाप ऐकत असतो. कधी वाटतं का सगळं असूनही आयुष्यात काहीतरी कमी आहे? प्रयत्न खूप करता पण यश मात्र दूरच राहतं. प्रेम, पैसा, संसार, आरोग्य सगळ्याच गोष्टी एकाच वेळी अडचणीत आहात? मग काळजी करू नका, कारण आता उपाय आहे. स्वामी समर्थ ज्योतिषी केंद्र, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ज्योतिषी माधवराव जोशी. तो आणि बरं बरं करत मांडो लावत असतो. पुढे आता सखी कानाला म्हणते, आणि हो, कान साफ करायला ना इयरबड्स असतात, त्यामुळे उगाच वाटेल ते उचलायचं आणि कानात टाकायचं नाही. आणि दात घासताना टूथब्रश तोंडात ठेवून खोलीभर फिरायचं तर अजिबात नाही. तर आता काना हळूच आवाजात म्हणतो, हिच्या खोलीत आलो की मिलिटरी कॅम्प मध्ये? तर आता सखी म्हणते, कानाला काय म्हणालास? तर कान्हा आता सखीला म्हणतो, काही नाही, ते अचानक अशी बॉम्ब पडली ना माझ्या अंगावर, हरकत नाही, आपण नियमांचं बघू. तर आता सखी म्हणते, कान्हाला बघू? कान्हा आता लगेच म्हणतो, पाडू. पण मला सांगा आता या कपड्यांचं काय करायचं? कुठे ठेवू मी हे कपडे? तर सखी म्हणते, कपडे कुठे ठेवतात? कपाटात ना. तर कान्हा हळूच आवाजात म्हणतो, आमच्याकडे तर फ्रीज मध्ये ठेवतात ना. तर सखी लगेच म्हणते, इथे चालणार नाही. त्यानंतर सखी तिचं कपाट उघडते आणि कान्हा म्हणतो, बाप रे, केवढी जागा आहे यामध्ये माझ्या कपड्यांसाठी. आता मित्रांनो, कान्हाने असं मुद्दामच म्हटलं असतं, कारण तिथे सगळे सखीचे कपडे असतात. तर सखी कान्हाला म्हणते, 1 मिनिट थांब तू. सखी तिचे सगळे कपडे असे साईडला करते आणि कान्हाच्या कपड्यांसाठी जागा रिकामी करते. त्यानंतर कान्हा त्याचा सुटकेस उघड आणि मित्रांनो, सखी आणि कान्हा दोघेही कामाला लागतात. तर सखी आता हँगर घेते आणि कान्हाचं शर्ट त्याला लावते आणि ती ते हँगरवर टाकण्याचा प्रयत्न करते, पण तिचा हातच पुरेना. त्यानंतर सखी आता कान्हाकडे बघते आणि त्याला इशारा करते की नाही जमत आहे. तर कान्हा स्वतः तो हँगर त्याच्या हाती घेतो आणि इझिली तो त्याचा हँगर वरती कपाटाला लावतो. त्यानंतर आता सखी कान्हाचे प्रत्येक शर्ट घेते, त्याला हँगर लावून देते आणि कान्हा ते शर्ट वर लावतो आणि छान असं बॅकग्राऊंड सुरू असतं, सर सुखाची श्रावणी म्हणून. आता सखी खूप खुश असते आणि तिच्या बरोबर कान्हा सुद्धा. त्यानंतर सखी आता कान्हाचे जीन्स सुद्धा हँगरला लावून देते आणि बघा मित्रांनो काय होतं. आता सखी तिच्या हाती एक कपडा घेते आणि तो निघतो कान्हाचा शॉर्ट पॅन्ट. तो बघून आता सखी परत ओरडते आणि कान्हाच्या अंगावर फेकून देते. आता कान्हा म्हणतो, 1 मिनिट, पण यात दचकण्यासारखं काय हो? सखीच्या ओरडण्यामुळे कान्हा सुद्धा दचकला असतो. पुढे आता कान्हा म्हणतो सखीला काहीतरीच. त्यानंतर आता सखी हसू लागते आणि ती कान्हाला म्हणते सॉरी. त्यानंतर तिथे आता सखीचं ब्लाऊज ठेवलं असतं आणि कान्हा म्हणतो, हे काय? तो त्याच्या हाती घेत असतो बघण्यासाठी. तर सखी त्याच्या हातचं ब्लाऊज हिसकते पटकन आणि ठेवून देते. आता दोघांनाही थोडं ऑकवर्ड होतं. छानपैकी आता कान्हाने सखीचा वॉर्डरोब सेट करून झाला असतो. तर आता थोड्याच वेळाने कान्हा सखीला म्हणतो, कपड्यांचं तर झालं, पण आता झोपायचं कसं बघायचं? आपण कसं झोपणार आहोत? तर आता सखी म्हणते, आपण? तर कान्हा म्हणतो, हो आपणच, तुम्ही आणि मी. तर आता सखी म्हणते, अरे हे कसं सुचलं नाही मला? म्हणजे आपण दोघं एकाच खोलीत एकाच बेडवर कसं झोपायचं? तर कान्हा म्हणतो, टेन्शन घेऊ नका बेबी सरकार. काय ना, हे जे काही मी सिनेमे सिरियल बघतोय ना, त्यात नवरा बायको एकत्र तर असतात, पण झोपताना मध्ये लोड, उषा, पडदे, रुसवे, फुगवे सगळंच असतं. पण आपण सना आहोत, सना, सखी आणि कान्हा. तर आपली स्टाईलच वेगळी आहे. सखी आता कान्हाला म्हणते, पॉइंटवर येतोस का? तर आता कान्हा म्हणतो, हो, मला असं म्हणायचं होतं. काय ना, मुळात मर्यादेला कुठल्याही सीमारेषेची गरज नसते. म्हणजे ठरवलं तर मर्यादा अगदी मोरपिसावर सुद्धा राखता येते. फक्त त्यासाठी नातं सखी आणि कान्हाचं असावं लागतं. आता सखीला काही समजत नाही. सखी म्हणते कान्हाला, काय? तर कान्हा म्हणतो, 1 मिनिट. आणि कान्हा आता तिथे ठेवलेलं मोरपीस घेऊन येतो आणि कान्हा ते मोरपीस आता बेडवर बरोबर मधोमध ठेवतो. तर मित्रांनो, खूप हटके कॉन्सेप्ट आहे हा आणि खूप छान, खूप सुंदर असं त्यांनी दाखवलंय. सखी, कान्हा आणि मोरपीस. त्यानंतर सखी आणि कान्हा बेडवर झोपायला जातात आणि त्यांच्यामध्ये सुंदरसं असं मोरपीस असतं आणि दोघेही एकमेकांकडे बघतात आता झोपताना सुद्धा आणि छान बॅकग्राऊंड मध्ये गाणं सुरू असतं. तर मित्रांनो, फायनली आता सखी आणि कान्हा परत एकत्र झालेत. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा कान्हाची ही आयडिया, हा कॉन्सेप्ट पटला का? मला कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो, दुसरा दिवस असतो आणि सखी मस्त गाणं गुणगुणत असते, खूप खुश असते ती. सखी कान्हासाठी डबा पॅक करत असते, तो आता ऑफिसला जाणार आहे म्हणून. तितक्यात आता हर्षदा येते तिथे बाजारातून आणि सखीला म्हणते, अरे सखी मॅडम, तुम्ही का करताय हे सगळं? मी आहे की.
द्या मला करू द्या. तर आता सखी म्हणते अगं असू द्या हर्षदा, ऍक्च्युली आज मी स्वतःहूनच किचन मध्ये आले. आज कान्हा सरांचा ऑफिसचा पहिला दिवस आहे, त्यामुळे त्याच्यासाठी मी डबा भरतीये. तर आता हर्षदा म्हणते बापरे, कान्हा सरांचं तर नशीबच आहे, आज तर त्यांची चंगडच चंगड आहे. तर सखी सुद्धा आता खुश असते, हसते ती. तितक्यात आता सखीचं लक्ष जातं. सखी हर्षदाला म्हणते अरे वा, पालेभाज्या आणल्यास तू, आजच निवडून ठेवा, मग उद्याच्या डब्याला बनवेल मी. हर्षदा सुद्धा आता मांडवलं होते आणि हो असं म्हणते. पुढे आता सखी विचारते बाय द वे कितीला आणलीस तू. हर्षदा आता उत्तर देते 60 रुपये जोडी. आता सखी म्हणते बापरे 60 रुपये, अगं हर्षदा तुला महाग मिळाली. आता तू पुढच्या वेळेस आहे ना लक्षात ठेव, मार्केटच्या जस्ट कॉर्नरला ना एक मावशी बसतात, पवार मावशी नाव आहे त्यांचं, त्यांच्याकडून आहे ना तू भाजी घेत जा. त्यांना डायरेक्ट शेतातून भाजी आणत असतात. त्यांची भाजी स्वस्त सुद्धा असते आणि मुळात ताजी सुद्धा असते. आता हर्षदाला एकदम नवल वाटतं की बापरे, सखी मॅडमला इतकं सगळं माहिती आहे. आता ही हर्षदा सखीला विचारते बापरे तुम्हाला कसं माहिती आहे सगळं, भाजीचा दर काय, कुठे भाजी चांगली मिळते, एवढंच नाही तर तुम्हाला भाजीवालीचं नाव सुद्धा माहिती आहे. तर आता सखी म्हणते हो. सखी आता स्माइल करते आणि पुढे सांगते चाळीत रवण्यानं मी क्रॅश कोर्स केलाय म्हणून माहितीये. आणि दोघांची ही गंमत गप्पा सुरू असते. तितक्यात तिथे आता मीनाक्षी आणि परशू येतात. मीनाक्षी म्हणते आता हर्षदाला काय ग हर्षदा, नाश्ता मिळणार आहे का आज की गप्पाच चालल्या आहेत, आम्ही त्यानेच पोट भरायचं. तर हर्षदा म्हणते नाही नाही आणतीच आहे मी. तितक्यात तिथे आता सरकारची सुद्धा एंट्री होते. सरकारने पूर्ण व्हाईट साडी घातली असते. तितक्यात तिथे आता सखी येते टिफिन घेऊन डायनिंग वर. तर आता सरकार विचारते हा टिफिन कोणासाठी. सखी आता लगेच उत्तर देते कानासाठी. तर आता सरकार या हर्षदाकडेच बघते आणि तिलाच रागवू लागते. तिच्यावर ओरडत आता ही सरकार म्हणते तुझ्याकडे वेळ आहे का टिफिन बनवण्या इतका, म्हणजे माझा ब्रेकफास्ट करण्याआधी वेळ आहे तुझ्याकडे. तर आता ही हर्षदा घाबरते आणि म्हणते सॉरी सरकार. आता ही सरकार परत ओरडते तिच्यावर आणि म्हणते व्हॉट सॉरी. तर मित्रांनो तितक्यात तिथे गौतम सुद्धा येतो. आता सखी म्हणते सरकारला, सरकार तुम्ही तिला का ओरडताय, हा टिफिन मी बनवलाय. हे ऐकून आता परशूला कोण जाणे ठसकाच लागतो. मीनाक्षी आता परशूला लगेच पाणी देते. आता परशूला नवल वाटत असतं की सखीने स्वतःच्या हाताने कान्हासाठी टिफिन बनवलाय. ज्या सखीला कालपर्यंत काहीच बनवायला येत नव्हतं तिने चक्क टिफिन बनवलाय. त्यानंतर आता हर्षदा ब्रेकफास्ट सर्व करते या सरकारला आणि सरकार सखीकडे बघते आणि ती मनात म्हणते कर कर सखी, डबे कर कानासाठी, त्याला जेवायला घाल, हवे तितके लाड कर तू त्या कानाचे, त्याच्या प्रेमात पार वेडी हो, हेच तर हवंय ना मला. आता सरकार हे सगळं मनात म्हणत असते सखीकडे बघून. तर त्यानंतर आता मीनाक्षी सखीला म्हणते अरे वा सखी, तर कान्हाने नशीब काढलं म्हणायचं. तितक्यात तिथे आता कान्हाची एंट्री होते पूर्ण सुटाबुटात. मस्तपैकी कान्हाने तेच नेव्ही ब्लू कलरचं ब्लेझर घातलं असतं आणि टाय वगैरे सगळं. तिथे आता कान्हा येतो, स्माइल करतो आणि म्हणतो नशीब काढलंय, अरे माझं नशीब तर फळफळलंय आणि ते सुद्धा फक्त आणि फक्त सरकारांमुळे. आता सगळ्यांची नजर कान्हावर असते आणि कान्हाच्या या नवीन लुकवर असते. गौतम सुद्धा कान्हाकडे बघून स्माइल करतो. सखी तर कान्हाकडे बघतच राहते. त्यानंतर आता कान्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग करतो. सरकार सुद्धा आता इम्प्रेस झाली असते. सखी आता उठून उभी होते, ती कान्हाकडे वळते आणि कान्हाला म्हणते खूप छान दिसतोयस तू. तर आता ही सरकार मध्ये बोलतेस आणि टोमणा मारते, कपडे बदलले की माणूस पण बदलतो असं ती म्हणते. आणि पुढे आता ही सरकार म्हणते कान्हाला निदान बरा दिसतोय आणि नशीब ड्रायव्हर सारखा दिसत नाहीयेस तू. हे ऐकून आता परशू हसतो कानावर आणि कान्हा सुद्धा आता ही हसण्यावरच घेतो. आणि कान्हा आता सरकारला लाडीगोडी लावतो कारण त्याला तिच्या गुडबुक्स मध्ये राहायचं असतं. पुढे आता कान्हा म्हणतो नाही नशीब तर चांगलं आहे माझं आणि ही जी काही मला संधी मिळाली आहे ना ही फक्त. कधी वाटतं का सगळं असूनही आयुष्यात काहीतरी कमी आहे, प्रयत्न खूप करता पण यश मात्र दूरच राहतं. प्रेम, पैसा, संसार, आरोग्य सगळ्याच गोष्टी एकाच वेळी अडचणीत आहात, मग काळजी करू नका, कारण आता उपाय आहे. स्वामी समर्थ ज्योतिषी केंद्र, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ज्योतिषी माधवराव जोशी. तुमच्यामुळे मिळाली आहे मला सरकार आणि त्यात एवढे चांगले कपडे पण घालायला मिळालेत मला. आता सखी पुढे सरकारला म्हणते सरकार तुम्हाला तर माहितच असेल ना हा सूट. तर आता ऑफकोर्स ही खोटी तेजस्विनी बनून फिरते सखीची खोटी आई म्हणून, त्यामुळे हिला माहितीच नसतं की हा राघवचा सूट आहे सखीच्या बाबांचा. तर आता ही मनस्विनी म्हणते मला कसं माहित असणार आहे, आय मीन कोण कुठून जाऊन नवीन कपडे घेतोय हे सगळं मला कसं माहिती असणार सखी, आता काय ते सगळं मी बघत बसू. तर आता सखीला हे ऐकून थोडं वाईट वाटतं आणि सखी आता सरकारला म्हणते हे नवीन नाही जुनेच कपडे आहे सरकार, थोडं नीट आठवून बघा कळेल तुम्हाला आणि वाटेल हे कपडे कदाचित ओळखीचे. आता परशूच्या हे लक्षात येत नाही. मनस्विनी नीट बघू लागते त्या सूटकडे आणि गौतम मनात म्हणतो या खोट्या तेजस्विनीला काय माहिती असणार आहे राघव दादांचे कपडे. पण शाब्बास सखी, बरोबर हिला तू कात्रीत पकडलीस. तर ही मनस्विनी स्वतःच्या डोक्यावर थोडासा जोर तर देते पण तिला काहीच आठवत नाही. मनस्विनी आता ही सखीला म्हणते अगं माझ्याकडे कोळी सोडवणे इतका वेळ नाहीये. तर गौतम आता सगळ्यांसमोर सांगून टाकतो मनस्विनीकडे बघत राघव दादांचे कपडे आहेत हे.
तर आता हे ऐकून सगळे गौतमकडे आश्चर्याने बघू लागतात आणि सखी मनस्विनीकडे. सखीला आता आश्चर्यच वाटतं की या सरकारला कसं माहिती नाही की हे बाबांचे कपडे आहेत म्हणून. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की हे मनस्विनी अर्ध्या रात्री कान्हा सखीच्या रूम मध्ये जाते. तिला तिथे जाऊन कळतं की तिथे कान्हा नसतो, म्हणून ती त्याला बघायला कामत हाऊसच्या बाहेर येते. तर तिला दिसतं की कान्हा आणि किरण एकत्र असतात. कान्हाचा मा बरोबर व्हिडिओ कॉल सुरू असतो आणि प्लॅनिंग सुरू असते. कान्हा त्याच्या माला म्हणत असतो की उद्या सरकारने एक मीटिंग ठेवली आहे, सगळे कंपनीज येणार आहे आणि मी काही कंपनीजचे नाव सुचवणार आहे. तर तितक्यात तिथे आता ही मनस्विनी येते. ती कान्हाला म्हणते इथे काय सुरू आहे. तर कान्हा लॅपटॉप पटकन बंद करतो. तर मनस्विनी कान्हाला लॅपटॉप उघडायला सांगते. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे उद्याच्या भागात. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. कधी वाटतं का सगळं असूनही आयुष्यात काहीतरी कमी आहे. प्रयत्न खूप करता पण यश मात्र दूरच राहतं. प्रेम, पैसा, संसार, आरोग्य सगळ्याच गोष्टी एकाच वेळी अडचणीत आहात. मग काळजी करू नका, कारण आता उपाय आहे. स्वामी समर्थ ज्योतिषी केंद्र, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ज्योतिषी माधवराव जोशी